हॅलो फ्रेंड्स, आज आपण 5 डिसेंबर 2025 रोजी जो रेल्वे ग्रुप डी चे एक्झाम झालेली आहे त्या एक्झाम मधील जे रेल्वे सामान्य विज्ञानचे जे काही क्वेश्चन आलेले आहे ते क्वेश्चन आपण आज या लेक्चर मध्ये घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग त्या क्वेश्चनला सुरुवात करूया. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा, भारताच्या अणु कार्यक्रमाचे जनक कोणाला मानले जाते? भारताच्या अणु कार्यक्रमाचे जनक होमी जहांगीर भाभा यांना मानलं जातं. ठीक आहे, होमी जहांगीर भाभा. होमी जहांगीर भाभा यांना अणु कार्यक्रमाचे जनक म्हणून मानलं जातं. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा, कोणत्या घटकामध्ये सर्वात कमी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे? आता कोणतं मूलद्रव्य असं आहे की ज्यामध्ये सर्वात कमी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात? तर यामध्ये जर बघितलं तर सोडियम मध्ये सर्वात कमी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, मग किती आहे तर ते एकच आहे. सोडियम मध्ये एकच. सोडियम उत्तर येतं आपलं सोडियम आणि एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजन मध्ये 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे, ऑक्सिजन मध्ये 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, टिंब हे अधिक भिन्नता निर्माण करण्यास अनुमती देते. मग काय आहे तर लैंगिक पुनरुत्पादन. ठीक आहे, तर लैंगिक पुनरुत्पादन हे अधिक भिन्नता निर्माण करण्यास काय करत असते? अनुमती देत असते. मग त्याचं कारण काय तर डीएनए नुसार आपल्याला येणारं मूल हे डीएनए नुसार येतं. मग आई आणि वडील दोघांमध्ये 23 गुणसूत्राच्या म्हणजे 46 गुणसूत्र एकत्र येतात, परंतु आईचे जे गुणसूत्र आहे 23 त्यामध्ये काही बदल असतात आणि वडिलांचे जे आहे ते त्यांच्या पिढ्यानपिढ्या आलेले जे आहे त्यांच्यामध्ये देखील बदल असतो आणि दोघांचं बदल जे राहतं ते काय होतं एका जनुकांमध्ये एकत्र येतं. म्हणजेच काय तो 2 जनुकां मिळून काय होतं तर एक बाळ तयार होत असतं. म्हणून मग त्यांच्यामध्ये अधिक भिन्नता निर्माण करण्यास कोण अनुमती देतं तर त्याचं आन्सर येतं लैंगिक पुनरुत्पादन. लैंगिक पुनरुत्पादन. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा, इथेनॉल डिहायड्रेट झाल्यावर काय होते? तर इथेनॉलचे डिहायड्रेशन झाल्यानंतर इथेनॉल निर्जलीकरण तयार होते. इथेनॉल निर्जलीकरण. इथेनॉल निर्जलीकरण तयार होते. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 5 नंबरचा, आवळ्यात कोणते आम्ल असते? तर आवळ्यामध्ये सायट्रिक आम्ल असतं. ठीक आहे, आवळ्यात सायट्रिक आम्ल असते. त्यानंतर पुढे आहे IVF ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये कोणते फॅलोपियन ट्यूब मध्ये हस्तांतरित केले जाते. ठीक आहे, तर IVF ही एक अशी पद्धत आहे की ज्याच्यामध्ये 8 पेशींच्या अवस्थेपर्यंत किंवा जिंगोट किंवा सुरुवातीच्या गर्भापर्यंत हस्तांतरित केलं जातं. ठीक आहे, किंवा जिंगोट किंवा सुरुवातीच्या गर्भापर्यंत. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, स्तनपानादरम्यान स्तनातून दूध कोणत्या संप्रेरकामुळे बाहेर पडते? तर स्तनपानादरम्यान स्तनातून हे प्रोलॅक्टिन
या संप्रेरकामुळे बाहेर पडते. ठीक आहे. प्रोलॅक्टिन या संप्रेरकाच्या साहाय्याने काय होतं, तर दूध स्तनातून बाहेर पडत असतं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथे क्वेश्चन नंबर 7 पर्यंत क्वेश्चन बघितले. राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 8 बघूया. वर्णहीन लवकांना टिंबटिंब म्हणतात. तर वर्णहीन लवकांना श्वेत लवक असे म्हणतात. त्याचं कारण काय, तर ते एक तर रंगहीन असतात किंवा पांढरे असतात. ठीक आहे. त्यामुळे त्यांना श्वेत लवक असे म्हणतात. श्वेत लवक. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 बघा. शुक्राणू कोठे तयार होतात. तर शुक्राणूंची निर्मिती ही वृषणांमध्ये होते. त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 10. कोणत्या शास्त्रज्ञांनी पदार्थाच्या 5व्या अवस्थेसाठी काही गणना केली जाते. ठीक आहे. तर कोणत्या शास्त्रज्ञांनी पदार्थाच्या 5व्या अवस्थेसाठी काय गणना केली जाते, तर ती म्हणजे एस.एन. बोस, ज्यांना सत्येंद्रनाथ बोस असं म्हटलं जातं. ठीक आहे. एस.एन. बोस. सत्येंद्रनाथ बोस. त्यांचंच नाव आहे सत्येंद्रनाथ बोस. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 11 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणत्या ऑर्गेनेलला पेशींचे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते, तर ते आहे मायटोकॉन्ड्रिया. या ऑर्गेनेलला पेशींचं पॉवर हाऊस म्हटलं जातं. मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया ऑर्गेनेलला पेशींचे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 12. कोणत्या पदार्थात सर्वात जास्त प्रोटीनचे प्रमाण असते. त्या सर्वात जास्त प्रोटीनचं प्रमाण हे सोयाबीन मध्ये असतं. ते किती असतं, तर ते 42% प्रोटीन त्याच्यामध्ये असतं. ठीक आहे. सोयाबीन आपण इथे लिहूया 42% प्रोटीन असतात. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 बघा. द्राक्षात कोणते आम्ल असते. द्राक्षात हे टार्टरिक आम्ल असते. ठीक आहे. द्राक्षामध्ये टार्टरिक आम्ल असते. आता यामध्ये तुम्ही बघितलं, जर लिंबू सारखे फळ आले, जसं की लिंबू आहे, आवळा आहे, यामध्ये सॅट्रिक आम्ल असतं आणि द्राक्ष जे आहे त्याच्यामध्ये टार्टरिक आम्ल असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 14. टिंबटिंब हे 2 किंवा अधिक घटकांच्या संयोगाने तयार होते. आता 2 किंवा अधिक घटकांच्या संयोगाने तयार होणारा घटक शोधायचा आहे. तर आपण द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण या चॅप्टर मध्ये बघितलं होतं. मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. ठीक आहे. तर मग 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त अधिक घटकांनी जे बनतं त्याला काय म्हणतात, तर संयुगी असे म्हणतात. म्हणून आपलं उत्तर येते संयुगी. 2 किंवा अधिक घटकांच्या संयोगाने तयार होते त्याला काय म्हटलं जातं, संयुगी असं म्हटलं जातं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथे क्वेश्चन नंबर 14 पर्यंत बघितलं. आता राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 15 बघूया. बघा क्वेश्चन नंबर 15 आहे. प्रत्येक किलोग्रामवर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल अंदाजे किती असते. ठीक आहे. तर प्रत्येक किलोग्रामवर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल हे 10 न्यूटन असते. ठीक आहे. 10 न्यूटन. त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 16. कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट सामान्यतः टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. तर कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट हे जिप्सम म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. त्याचं उत्तर आहे जिप्सम. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17 बघा. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट्स. ठीक आहे. मग एक अश्वशक्ती बरोबर 746 वॅट होतात. एक अश्वशक्ती बरोबर 746 वॅट
आणि त्याचबरोबर वॅट हे शक्तीचे सामान्य एकक आहे. सामान्य एकक आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे क्वेश्चन नंबर 17 बघितलं. आता 18 बघा. समुद्राच्या पाण्यात मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या मिठाचे रासायनिक नाव काय आहे? तर त्याचं रासायनिक नाव काय येत आहे? तर सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19 बघा. ताऱ्यांचे चमचमणे कोणत्या प्रक्रियेशी संबंधित आहे? तर ताऱ्यांचे चमचमणे हे प्रकाशाचे अपवर्तन या प्रक्रियेशी संबंधित आहे. प्रकाशाचे अपवर्तन. ठीक आहे, याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20 बघा. हेनरी मोसोलींच्या मते घटकाचा कोणता गुणधर्म त्याच्या अणुवस्तुमानापेक्षा अधिक मूलभूत गुणधर्म आहे? ठीक आहे, तर हेनरी मोसोलींच्या मते घटकांचा अणुअंक हा गुणधर्म जो आहे तो अणुवस्तुमानापेक्षा अधिक मूलभूत गुणधर्म आहे. ठीक आहे, अणु क्रमांक. ठीक आहे, तर यामध्ये जर बघितलं तर मूलद्रव्यांचे मूलभूत गुणधर्म जे आहे तर मूलद्रव्यांचे मूलभूत गुणधर्म त्यांचा अणुक्रमांक आहे, अणुवस्तुमानांक नाही. म्हणून आपलं उत्तर येतं अणुक्रमांक. आणि इथे लिहिते मी अणुवस्तुमानांक नाही, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल अणुवस्तुमानांक नाही. ठीक आहे, म्हणजे आन्सर तुमचं हे राहणार आहे अणुक्रमांक, अणुवस्तुमानांक नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे 5 डिसेंबर 2025 ची जी रेल्वे ग्रुप डी ची क्वेश्चन पेपर झालेला आहे त्यातील सर्व क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्हाला आमचे बॅचेस जॉईन करायचे असतील तर बोर्डवर तुम्हाला ऍपचं नाव दिसते बघा, रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस हे आमच्या ऍपचं नाव आहे. तुम्ही त्या ऍप मध्ये जाऊन तुम्ही बॅच घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला सामान्य विज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता या तीनही सब्जेक्टच्या बॅचेस तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील. ठीक आहे, त्याचबरोबर जर तुम्हाला बॅच घेण्यासाठी काही अडचण आली असेल तर तुम्ही खाली जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 8550935262 या नंबरवरती तुम्ही मेसेज करून बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, थँक्यू.